तुलकाने यांचं टाळ्यांनी स्वागत करावा. निळ्याक्रांतीचे तुफान उठले, निळ्याक्रांतीचे तुफान उठले, छाप जगावर पडे. भीमसिंहाची छावी मी, भीमसिंहाची छावी मी, रक्त माझे निळे. सर्वांना जय भीम. मी ॲडव्होकेट सोनिया नरेश तुलकाने, नगिनाबाद. जो दलितांवर हल्ला होतो आहे, म्हणजे होतातच, तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. म्हणजे त्या जे हल्ला करतात, त्यांच्या जे माणसं हल्ला करतात त्यांच्या स्त्रियांना मला काही सांगायचं आहे. मी एक स्त्री म्हणून, हल्ला करतील आमच्यावरती जेव्हा तुझ्या घरची माणसे, हल्ला करतील आमच्यावरती जेव्हा तुझ्या घरची माणसे, त्यांना त्यांचे शस्त्र, तलवारीवर जे असेल ते, त्यांना त्यांचे शस्त्र धुवून पुसून ठेवायला सांग. मी शब्द घेऊन निघाली आहे. माझ्याकडे शब्दाशिवाय दुसरं काही नाही आहे. मी शब्दानेच बोलू शकते. आपण शस्त्र घेऊन बाहेर निघत नाही, आपल्याला शब्द आहे. मी शब्द घेऊन निघाली आहे. त्यांना त्यांच्या यादीत माझं एक नाव लिहून ठेवायला सांग. मी शब्द घेऊन निघाली आहे. त्यांना त्यांच्या यादीत माझे एक नाव लिहून ठेवायला सांग. होतीस जरी तू उच्चवर्णीयाची लेक, जरी तू उच्चवर्णीयाची लेक होतीस, घरातल्या घरात छळली जात होतीस, हुंड्यासाठी जाळली जात होतीस. घरातल्या घरात छळली जात होतीस, हुंड्यासाठी जाळली जात होती. शिक्षण दिले, शिक्षण दिले, अधिकार दिला, न्याय दिला त्याने, भीमाने, संविधानाने. त्याने तुला सारखाच मला आणि तुला दिला. मी भीमकन्या म्हणून उभी आहे. मी भीमकन्या म्हणून उभी आहे हे त्यांना पाहून ठेवायला सांग आणि त्यांच्या यादीत सुद्धा माझे एक नाव लिहून ठेवायला सांग. दलितांच्या दया मायेचा उगाच करती देखावा खोटा. दलितांवर त्यांना खूप दया वगैरे येते, असं खोटं खोटं आहे सगळं. दलितांच्या दया मायेचा उगाच करती देखावा खोटा. सोबतीला स्वार्थासाठी फिरतील घालून खोटा मुखवटा. सोबती फिरतात पण मनात काय सांगता येत नाही. सोबतीला स्वार्थासाठी फिरतील घालून खोटा मुखवटा. गरज नाही आम्हा कुणाची, आमच्या बापाने आमची सोय करून ठेवली आहे. गरज नाही आम्हा कुणाची. त्याने दिलेल्या ताकदीवर आज घेते श्वास मी. शिक्षणाचे बळ दिले म्हणून खातो घास मी. गरज नाही आम्हा कुणाची. त्यांना आपली सोय करून ठेवायला सांग आणि त्यांच्या यादीत सुद्धा माझे एक नाव लिहून ठेवायला सांग. मला अस्पृश्य म्हणण्याआधी, मला अस्पृश्य म्हणण्याआधी समजून घे हे दृश्य तू. मला अस्पृश्य म्हणण्याआधी समजून घे हे दृश्य तू. कधी कधी असतेस देवापुढे लाचार आणि अस्पृश्य तू. असतात का देवापुढे लाचार अस्पृश्य. बाप मला असा भेटला, बाप मला असा भेटला, मी देव सारे सोडले. बाप मला असा भेटला, मी देव सारे सोडले. बुद्ध त्याने मला दिला, मी बंद सारे मोडले. बुद्ध त्याने मला दिला, मी बंद सारे मोडले. सूर्यकन्या आहे मी, सूर्यकन्या आहे मी, आग ओकल्याशिवाय राहणार नाही. सूर्यकन्या आहे मी, आग ओकल्याशिवाय राहणार नाही. त्यांना वनवा विझवण्याची ताकद साठवून ठेवायला सांग. त्यांना आता वनवा विझवण्याची ताकद साठवून ठेवायला सांग. त्यांना त्यांच्या यादीत पुन्हा माझे एक नाव लिहून ठेवायला सांग. त्यांना त्यांच्या यादीत पुन्हा माझे एक नाव लिहून ठेवायला सांग. पुन्हा एक म्हणायचं आहे. आता वेगवेगळ्या त्याचे झेंडे घेऊन लोक आहेत. आता माझाही नवा झेंडा आहे. रंगबिरंगी हा आसमानी, रंगबिरंगी हा आसमानी, पेटवून निळे तुफान ग. रंगबिरंगी हा आसमानी, पेटवून निळे तुफान ग. हाती घेतला निळाचा झेंडा, हा माझा अभिमान ग. आम्हाला अभिमान आहे निळ्या झेंड्याचा. हाती घेतला निळाचा झेंडा, हा माझा अभिमान ग. डोक्यामध्ये भीम ठेवतो, बुद्ध ठेवतो मनी. बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे लोक आम्ही विचार करतो डोक्याने, पण बाबासाहेबांच्या विचाराने करतो. डोक्यामध्ये भीम ठेवतो, बुद्ध ठेवतो मनी. पैसा अडका नको आम्हा, आम्ही विचारांचे धनी, आम्ही विचारांचे धनी. वेद पुराणे कोण्या कामाची, वेद पुराणे कोण्या कामाची, आम्हा उच्च संविधान ग. हाती घेतला निळाचा झेंडा, हा माझा अभिमान ग. हाती घेतला निळाचा झेंडा, हा माझा अभिमान ग. ते जाडून हे जीवन आमचे बुद्धम शरणम
म्हणून जिने सारे जग पूजी बुद्धाला, सारे जग पूजी बुद्धाला, बोधिसत्वाला जगिमान ग. बाबासाहेबांना साऱ्या जगात मान आहे. बोधिसत्वाला जगिमान ग. हाती घेतला निळाचा झेंडा हा माझा अभिमान ग. हाती घेतला निळाचा झेंडा हा माझा अभिमान ग. जय भीम. पण कमी पडतात आणि मॅडम तुमची कविता ऐकण्यासाठी मी सुद्धा आतुर आहे. तर त्या आतुरतेने मी मंचावर आमंत्रित करते ॲडव्होकेट पूनम उमरी. टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण जगाला आणि विश्वाला करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझं त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये शिक्षणाची रुजवण करणारे क्रांतीसूर्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि या भारताला आजच्या सुंदर दिनी गणराज्य दिवसात संविधान देणारे असे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार वंदन. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय विचार मंच आणि तत्वज्ञानी अभ्यासू व्यक्तिमत्वाला माझा क्रांतिकारी जय भीम आणि आपणा सर्वांना सुद्धा माझा क्रांतिकारी जय भीम. मी हे जे दोन कविता आहेत ते 2006 मध्ये लिहिलेल्या होत्या, पण कधी प्रेझेंट केल्या नाही. वक्ता म्हणून मी नेहमी स्पीच देत असते. म्हटलं आज आपण ते सादर करावं. माझ्या मनातल्या भावना आहेत त्या मी बुक मध्ये तेव्हा 2006 मध्ये 11वीला असताना लिहिल्या होत्या. कुणासाठी जगात जगावं, कुणासाठी जगात मरावं, कुणासाठी जगात जगावं, कुणासाठी जगात मरावं, कुणासाठी शेतकरी मरतात कर्जासाठी, शेतकरी मरतात कर्जासाठी, जनावरे मरतात पाण्यासाठी, स्वार्थी लोकांचं काय, लोक जगतात पैशासाठी. धावपळीच्या या जगात, धावपळीच्या या जगात माणूस माणुसकीला विसरलाय. धावपळीच्या या जगात माणूस माणुसकीला विचारला आहे. जिथे पाहावं तिथे लोक जगतात स्वार्थासाठी. ज्योतिबा जगले जनसामान्यासाठी, ज्योतिबा जगले जनसामान्यासाठी, बा भीमा जगले न्यायासाठी, हक्कासाठी. सावित्री जगली स्त्री शिक्षणासाठी आणि आज लोक जगतात केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणून म्हणावंसं वाटते, म्हणून म्हणावंसं वाटते जगात जगावं कुणासाठी आणि जगात मरावं कुणासाठी. म्हणून म्हणते स्वतः घडावं स्वतःसाठी, स्वतः घडावं स्वतःसाठी आणि मग कार्य करावं इतरांसाठी. स्वतः घडावं स्वतःसाठी आणि मग कार्य करावं इतरांसाठी. भगवान बुद्धांचा उपदेश सांगतो अत्त दीप भव प्रथम स्वतःसाठी. धन्यवाद. हे मी 2006 मध्ये केलेल्या कविता आहे. बालमन पण आवड समाज कार्याची या उद्देशाने आयोजकांची संधी देत असेल तर पुन्हा एक कविता म्हणते मी. आणि ही सुद्धा 2006 मध्येच केलेली आहे. सध्या कविता नाही, माझे स्पीचेस आहेत सध्या. माईक आहे आता आपल्या जवळ. बा भीमा तुमच्या विना हे 2006 मध्ये केले आहे. काही शब्द चुकले असेल तर क्षमा करावं एवढं. उमरे मॅडम तुमच्या कविता म्हणा तुम्ही. डायरेक्ट कविता म्हणायची. हो सर म्हणत उच्चारायला आपले नाही, काही शब्द तेव्हा केले नाही, ते समजतच नाहीये. बा भीमा तुमच्या विना, तुझ्या विना या देशाची परिस्थिती वाळवंटासारखी झाली आहे. बा भीमा तुमच्या विना या देशाची परिस्थिती वाळवंटासारखी झाली आहे. फुले कोमेजली आणि झाडे मृत्यू पावली आहे. फुले कोमेजली आणि झाडे मृत्यू पावली आहे. रात्र आणि दिवसांचा खेळ मात्र तसाच सुरू आहे. तुझ्या विना या देशाची परिस्थिती वाळवंटासारखी झाली आहे. संविधान रक्षण करतेच बनले आहे संविधान भक्षक. संविधान रक्षक करते बनले आहे संविधान भक्षक. तुझ्या संविधानाला
तुझ्या शिकवणीला बदलवण्याचा कट सुरू झाला आहे.